नमस्कार मंडळींनो, आज आम्ही करणार आहे ओल्या नारळाच्या करंज्या। त्यासाठी सर्वात आधी मी पॅन गरम करायला ठेवला आहे। त्यात मी रवा भाजून घेणार आहे। आज मी जे हे साहित्य तुम्हाला दाखवते या प्रमाणामध्ये कमी कमी 20 करंज्या बनतील। ह्याच्यात घातलं आहे 1/2 टेबलस्पून तूप। रवा भाजायला तुम्हाला गरज असेल तर तूप घाला, नाहीतर कोरडा पण भाजू शकतो आपण। मी थेंबर तूप घालूनच भाजलं आहे, म्हणजे त्याला स्वादही छान येतो आणि रव्यामुळे जे आहे ते सारण आपलं छान कोरडं होतं। हे पहा, हे खरपूस लाल होस्तोर छान मंद आचेवरती रवा भाजून घेतलेला आहे। खूप जास्ती रवा भाजायचा नाही, एवढा कलर येस्तोर फक्त भाजायचा। आता त्याच पॅनमध्ये मी घातला आहे 1/2 कप जे आहे खोबरं, ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे मी, म्हणून थोडंसं काळपट दिसतं आहे। तुम्हाला नको असेल मागचं साल काढून टाकू शकता। त्यात जर का काही मोठे तुकडे राहिले असतील तर ते तुम्ही काढून टाकायचे। आता ह्याच्यातच ॲड केलं आहे मी 1/2 कप दूध। दुधामुळे माव्याचा छान स्वाद येतो, वेगळ्याने मावा घालावा नाही लागत। जेव्हा खोबरं किसत होते मी, म्हणजे मिक्सरमध्ये ग्राइंड केलं, त्याच वेळेला मी त्याच्यात एक अर्धा तुकडा जायफळचा, 1 चमचा खसखस, आणखीन थोडीशी वेलची, हे सगळं मिक्स करून एकत्रच बारीक करून घेतलं होतं। याच सारणामध्ये मी अर्धा कप, जेवढं खोबरं होतं तेवढंच जे आहे साखर पण घातली आहे। हे तिन्ही प्रमाण घालून आणि ह्याला आता शिजायला ठेवायचं आहे। साधारण ते 7 ते 8 मिनटामध्ये हे कोरडं पडतं। हे पहा, आता हळूहळू ते सगळं दूध जे आहे ते माव्याच्या रूपमध्ये येऊन गेलं आहे आणि हे आपलं नारळाचं सारण जे कोरडं पडू लागलं आहे। अजूनही ह्याला थोडं शिजवायचं आहे, नाही तर करंज्या आपल्या मऊ होतात। ह्यात मी आता तो रवा घालून दिला जे आपण भाजून ठेवला होता, आणि ह्या सगळ्याला मिळून आणखीन एक 5 मिनटं चांगलं चालवून घेतलं। रवा ह्या नारळाच्या ओल्यामुळे फुगेले आणि मग ते कोरडं पडेले, म्हणून नारळाला जितपत शिजवायचं आहे तेवढं फक्त पाणी आटोस्तोर, त्याच्यातला सगळा ओशटपणा आटोस्तोर तेवढंच त्याला शिजवायचं आहे। तर चला आता आपण वरच्या पापुद्र्याची तयारी करू। ह्याच्यासाठी मी घेतला आहे अर्धा कप मैदा, अर्धा कप रवा, त्यात 3 टेबलस्पून कडकडीत गरम केलेलं मी तेल ॲड करते। तुम्हाला हवं तर तुम्ही तूपही घालू शकता, पण कडकडीत घातल्याने काय होतं की त्याला खुसखुशीतपणा छान येतो। आता हे सगळं तेल जे आहे ते रव्याला आणि मैद्याला मिक्स करून चोळून घ्यायचं आहे। यात तुम्हाला हवं तर तुम्ही 1 चिमट मीठसुद्धा घालू शकता, मी नाही घातलं आहे। आता हे सगळं मिक्स झाल्यानंतर ह्याला मी दुधाबरोबर भिजवेने, दूध आणि पाणी मिक्स करून घेतलं होतं मी, त्याच्यात मी ह्याला भिजवेने। थोडासा आटा मऊसरच ठेवायचा आहे, का तर आम्ही रवा घेतलेला आहे म्हणून रवा तो फुगून आणि मग घट्ट होणारच। हे पहा, हे मऊसरच थोडा आटा ठेवला होता। आत्ताही पाहू शकता तुम्ही मळताना की आटा खूप जास्ती कडक नाही मळायचा आहे। आता साधारणपणे ह्याला अर्धा तास झाकून ठेवायचं आहे, म्हणजे रवा आपला छान फुगून येतो आणि करंज्या खुटखुटीत होतात। तर मी ह्याला साधारणपणे अर्धा तास झाकून ठेवलेलं आहे। चला, अर्धा तास झाला आहे, आता आपण ह्याला उघडून बघूया। उघडून पहा, रवा किती मस्त फुगलेला आहे आणि आपलं सारणसुद्धा छान मऊसूत झालेलं आहे। आता मी ह्याचे गोळे काढणार। तर आपल्याला ज्या आकाराच्या करंज्या हव्या असतील तसे आपण ह्याचे गोळे पाडायचे। मी मध्यम आकाराच्याच करंज्या करणार आहे, तर साधारणतः 20 करंज्या एवढ्या अर्धा कप रवा आणि अर्धा कप मैदा, म्हणजे 1 कपामध्ये साधारण 20 करंज्या मध्यम आकाराच्या होत आहेत। खूप जास्ती लहान पण नाही आहेत आणि खूप जास्ती मोठ्या पण नाही आहेत। चला, ह्यांचे गोळे घालून घेतले। आता आपण ह्याच्या लाट्या पण पूर्ण करून घेऊया। नीट दाबून छान गोळा बनवून घ्यायचा आहे। हे सर्व अशा प्रकाराने गोळे तयार झालेत। गरमीचे फार दिवस आहेत म्हणूनसाठी आपण ह्यांना सगळ्यांना चांगलं फडकं घालून झाकून ठेवायचं, नाहीतर हे कोरडं पडतं। पापुद्री कोरडी पडली की मग ती तुपात टाकली की लगेच करंजी फुटू लागते। तर इकडे आमचं सारणही थंड झालं आहे, ह्याला चांगलं हाताने थोडं कुस्करून घेऊया। कोणत्याही खाद्यपदार्थामध्ये हात घालायच्या आधी आम्ही हात स्वच्छ धुवून घ्यायचे। ह्या हात स्वच्छ धुवून ह्या सारणाला एकसार करून घेतलेलं आहे। हाताने कुस्करून ह्याला एकचस्क करून घ्यायचं, म्हणजे करंज्यांच्यामध्ये मोठे मोठे गोळे नाही आहेत, मोठे मोठे त्याचे दाणे नाही आहेत आणि ती करंजी कुठूनही फुटत नाही। आता आपण एक पापुद्री घेऊया आणि त्याला पातळशी अशी पोळी लाटूया। खूप जास्ती मोठी पण नाही ठेवायची आणि खूप जास्ती जाड पण नाही ठेवायची आहे। कडा सगळीकडनं पातळ त्याला छान लाटून गोल करायचं आहे। मी बिना साच्याच्याच करंज्या करणार आहे, तर आपल्याजवळ जर साचा असेल तर पुरी थोडी मोठी लाटायची आणि मग ती साचेमध्ये भरून आपण करंजी करू शकतो।
अशा प्रकारे मी तुम्हाला आत्ता सुरुवातीला 5 करंज्या करून दाखवते आणि ह्याची जे कापलेले कड निघतात त्याचे मग आपण मोदकसुद्धा करणार आहे. नुसतं आपल्या लोकांमध्ये शास्त्रात असं आहे की नुसत्या करंज्या किंवा नुसते मोदक नाही करू, म्हणून प्रत्येक करंज्यांच्या बरोबर एक तरी मोदक केलाच जातो आणि नुसते मोदक करतो तेव्हा एक मुरडची करंजीसुद्धा त्याच्याबरोबर केलीच जाते. म्हणजे हे आपणही लक्षात ठेवायचं. तर चला, असं मी हातावरती घेतलं आहे. आत्ता हे पीठ इतकं मऊ आहे की मला ह्याला दूध लावायची गरज नाही आहे. जर का तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही काठाकाठांना दूध पण लावून त्याला छान दाबून बारीक बंद करू शकता. ही मी तुम्हाला एक बिना दुधाची दाखवते, मग 1-2 करंज्या तुम्हाला दूध लावून पण कशा बनवायच्या त्याही दाखवेने. हे व्यवस्थितपणे कडा जे आहेत त्याच्या अगदी छान दाबून घ्यायच्या आहेत. हातानेसुद्धा दाबायचं आहे, का तर जर का करंजी तुपात फुटली तर तूप सर्व खराब होतं आणि मग दुसऱ्या करंज्यांना पण डाग येतात. म्हणूनसाठी ह्यांना दाबणं फार महत्त्वाचं आहे. हे दुसऱ्या करंजीला मी तूप लावून घेतलं होतं, दूध लावून घेतला होता. दुधाचा बारीक हात लावायचा आणि ह्याला पण अशाच प्रकाराने फोल्ड करायचं. छान कडा अगदी व्यवस्थित दाबल्या गेल्या पाहिजे, म्हणजे आपली करंजी कुठूनही फुटत नाही. आता ह्यांना कापूया. कापायला मी कातण्याचा उपयोग करेन. तिकडे करंज्या तयार होत आहेत तवर मी तूप गरम करायला ठेवून दिलं आहे, म्हणजे आपला तेवढाच वेळ वाचतो. तूप खूप जास्ती कडकडीत करायचं नाही आहे. सुरुवातीला जे आहे ते मीडियमवरतीच आपल्याला जे करंज्या टाकायच्या आहेत, मग जे आहे ते पलटत त्यांना शेकायच्या. खूप जास्ती लाल रंगाच्या करंज्या पण नाही शेकायच्या, फक्त त्यांना आतून चांगल्या खुसखुशीत होस्तोर तुपामध्ये तळून घ्यायचं आहे. ह्या प्रकारे हे मी 5 करंज्या करून घेतल्या आहेत. अशा तऱ्हेने ह्यांना कातण्यानी अगदी कडा कापायच्या. बिलकुल हे पातळ अशी लेअर काहीच नाही निघालं आहे त्याच्यात म्हटलं तरी काही हरकत नाही. अशा प्रकाराने करंज्या कापून घेतल्या आहेत. जर साचा असेल तर हे कापावं लागतच नाही. मी साच्यामध्ये नाही केले आहेत, का तर मला थोड्या छोट्या करंज्या करायच्या होत्या, म्हणून मी आपल्या कातण्यानीच कापून करंज्या करते आहे. आणि खरं जर सांगू तर माझ्याकडे साचा नाही पण आहे, तर मी कधीच साच्याच्या करंज्या करत नाही. हे जे कातलेलं निघालेलं आहे हे आपलं पीठ, हे पण एकीकडे गोळा करून ठेवायचं. शेवटी ह्यालासुद्धा आपण उपयोगात घेता येतं. ही एक मुरडची करंजी दाखवते. असे कडाकडांना जर कापायचं नसेल तर छान असं डिझाईन घालता येतं. थोडं जवळजवळच मोडायचं, म्हणजे ते डिझाईन जे आहे ते तुपात तळलं गेलं की खूप सुरेख दिसतं आणि मुरडची करंजी पण एक केलीच जाते. म्हणजे हे पण असं आहे की सगळ्याच कातून नाही, एखादी करंजीला मुरड पण घालता यायला हवी. या 5 करंज्या तयार आहेत. आता चला चालूया आपण गॅसकडे. तूपही आपलं विरघळलं आहे, छान गरम झालं आहे की नाही हे एक तुकडा टाकून आणि चेक करायचं आधी. हे तुपामध्ये छोटे छोटे बबल्स यायला सुरुवात झालं आहे. एवढ्याच आपल्याला मध्यम तूप गरम हवं आहे. खूप जास्ती कडकडीत तूप गरम करायचं नाही, नाहीतर फक्त वरच्या पापुद्रीला रंग येईल आणि करंजी आतून जे आहे ते खुसखुशीत नाही होणार. मी 2 करंज्या सुरुवातीला टाकल्या आहेत. आपल्याला जर जास्ती प्रमाणात करायचं असेल तर आपण तुपाचं पण प्रमाण वाढवू शकता आणि करंज्या पण एका वेळेला 4-5 टाकून तळू शकता. हे असं वरतून तूप उडवत थोडंसं त्यांना वरच्या भागाने पण थोडंसं छान अगदी तळून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूनी आलटून पलटून एकदम आधी सुरुवातीला झारा लावायचा नाही, वरनं थोडंसं तूप घालून तिला दोन्ही बाजूनी शेकली जाऊ द्यायची छान. ही साधारण अगदी मंद आचेवरती ह्याला शेकायचं आहे. एक बॅच तयार करायला तुम्हाला साधारण 2 ते 3 मिनटं लागतील. हे खालनं ही करंजी छान झाली आहे, खरपूस दिसती, अगदी झालेली. इतकी पण लाल होऊ द्यायची नाही आहे करंजीला. अगदी फक्त थोडंसं जे आहे ते हलका गुलाबी रंग आला की आपल्याला पलटून दुसऱ्या बाजूनी शेकायचं आहे. हे माझं तूप थोडंसं जास्ती गरम झालं होतं म्हणून एवढा डाग आलेला दिसतोय. अशा प्रकारे मी 2 करंज्या आणखीन टाकल्या आहेत. 2 आणखीन तुम्हाला तळून दाखवते कशा तऱ्हेने ह्यांना तळायचं आहे. हे वरतून असं थोडंसं तूप टाकायचं आणि वरची भाग थोडीशी पापुद्री कडक होत आली की मग ह्यांना पलटायचं. एकदम सुरुवातीलाच आपण धारा लावायचा नाही. आपल्याला हवं तर आपण तुपाचं प्रमाण वाढवू शकता. मी 20च करंज्या करते आहे आज, म्हणून मी काही खूप जास्ती प्रमाणामध्ये तूप घातलेलं नाही आहे. का तर मग हे तळणीच्या तुपाचा काय उपयोग करायचा हे जर का तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये मलाही कळवा. साधारणपणे मी तर पुऱ्या वगैरे तळून आणि दुसऱ्या दिवशी संपवून देते.
हे पहा, ही मुरडवाली करंजी पण तळली गेली आहे. मुरड आणखीनही बारीक घालता येते, मुरड काही तऱ्यांनी पण घालता येते. आता आपण पाहूया एखाद दुसरा मोदक पण करून कसा करायचा. हे मोदक करताना अशा जवळजवळ त्याला पोळीला छानसारख्या प्लेट्स घ्यायच्या. प्लेट्स घेतल्यानंतर आतमध्ये छान सारण भरायचं, अगदी टम्म सारण भरायचं, कमी सारण भरण्यामध्ये कंजूसी करायची नाही. आता सगळीकडनं त्याच्या पापुद्र्यांना धरायचं, आणखीन त्यांना वर थोडंसं उचलत उचलत असा हातेलीच्या सहायत्याने गोल करून घ्यायचं आणि हे असा आपला मोदक तयार आहे. गणेश चतुर्थीच्या वेळेससुद्धा तुम्ही आतलं सारण असं सेम बनवून हे प्रकारचे मोदक बनवू शकता. हा दुसरा मोदक पण तुम्हाला करून दाखवीत आहे. अशा सेम प्रकाराने जे आहे ते आपण 5 मोदक पण करूया आणि बाकीचे 15 ते 16 मी करंज्या करणार आहे. हे पहा कसा छान अगदी मस्त मोदक होऊन तयार आहे. अशा प्रकारे हे 2 मोदक मी तुम्हाला तळून दाखवत आहे. तुम्हाला जितक्या प्रमाणामध्ये मोदक करायचे असतील तुम्ही तितक्या प्रमाणामध्ये असे मोदक पण करू शकता. गणपतीच्या वेळेस आम्ही सगळेच मोदक करतो तेव्हा फक्त एकच करंजी करायची, बाकी हे सगळे मोदकच केले जातात. तर 21 मोदक करायचे किंवा 11 मोदक जसे कसे तुम्हाला करायचे असतील त्या प्रमाणामध्ये तुम्ही सारण, त्या प्रमाणामध्ये तुम्ही रवा, मैदा, तूप सगळं काही घेऊ शकता. हे पहा मोदकसुद्धा छान खरपूस तळून झालेत. मोदकाचा जे शेंडा असतो वरचा तो आधी घालायचा असतो तुपामध्ये, का तर तो जरा जाड असतो म्हणून त्याला तळायला वेळ लागतो. हे पहा ह्या प्रकारे मी 5 करंज्या तयार केल्या आहेत. अशा सगळ्या करंज्या ज्या आहेत त्या तळून तयार केल्या आणि बरोबरच 5 मोदक पण केले आहेत. पाहू शकता तुम्ही किती खमंग आणि खरपूस असं दिसायलाच दिसतं आहे. ही एक करंजी मी तोडून दाखवते कशी रसरशीत आहे आतून, का तर ओल्या नारळाच्या बरोबर साखर आणि दूध आहे म्हणून रसाळ झाली.